चला सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. अजय आणि निलेश गोलंदाजीसाठी आपण पाहताय. गोलंदाज रुपेश. वारलीपाडा संघाने सकाळी प्रभावित केलं होतं आपल्या गोलंदाजीनं. सकाळी सत्रामध्ये आपण पाहिलं अतिशय चांगली गोलंदाजी या टीमकडे. गोलंदाज आपण पाहताय रुपेश. पहिलीच एज होती. बीट केलंय शॉट थर्डमॅनच्या खेळाडून आणि बॉल डीप मध्ये निघून गेला. लॉंग स्टॉपला चौका. उल्लेख केला सकाळ क्षेत्रामध्ये देखील वारलीपाडा संघाने आपल्या गोलंदाजीनं प्रभावित केलं होतं. चारी जे गोलंदाज आहेत त्या टीमकडे अतिशय चांगला पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर होता. विकेट किपरने थोडेसे एफर्ट घेतले असते तर कदाचित इथे विकेट मिळू शकली असती. ओहो गुड बॉल. टर्न अँड बाउन्स दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स थोडासा आतमध्ये आला. व्हेरी गुड बॉलिंग. उल्लेख केला या गोष्टीचा मी. लोबो फुलटॉस ऑन साइड टर्न केलाय. संधी विकेटची इथे घडतंय काय आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. डेंजर एंडला अजय होता त्या ठिकाणी. विकेट आहे की नाही हा निर्णय आता तिसऱ्या पंचांच्या दालनामध्ये त्याने सोपवलाय. फलंदाज बाद. संख्या स्कोरबोर्ड वर 4. पहिल्या बॉलवर चौकार परंतु त्यानंतर अतिशय चांगली कामगिरी गोलंदाज रुपेशच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळते. अजय बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय कल्पेश. चांगला बॉल आहे. फुल लेनचा बॉल खोदून काढलाय. पहा किती चपळ खेळाडू आहेत. बॅकअप आला त्याला माहिती आहे बॉल कदाचित त्या खेळाडूला चकून मागे जाऊ शकतो. बॅकअप दिला. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये वारलीपाडा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल टीमची टोटल स्कोर कार्डवर 5. पहिले षटक सध्या प्रगतीपथावर आहे. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश. 2 खेळाडू तटीय षटकाच्या बाहेर त्यासाठी सजवण्यात आलेत. लॉंग ऑफ लाईक आणि त्यानंतर आपण पाहता एक मिड विकेटच्या दिशेनं टर्न केला. शफल पूर्ण बॉडीला शफल केला आणि बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार. चांगला स्ट्रोक होता. कल्पेशच्या बॅट मधनं पहिला बॉल फेस करत असताना 4 धावा इथे प्राप्त केल्या. धावा संख्या 9. यावेळी चांगला कमबॅक आहे. टप्पा पडला तर थोडासा खाली राहिला. अनइवन बाउन्स आपल्याला या बॉल मध्ये पाहायला मिळाला.
डॉट चेंडू आपण पाहताय सध्या या निर्धाव चेंडूनं षटकाची सांगता झाली. षटक क्रमांक 1चा खेळ संपन्न झाला आणि 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 आपल्याला पाहायला मिळते. 2 चौकार एकंदरीत या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या. 1 विकेट देखील पाहिली. 2 डॉट चेंडू. वैविध्यपूर्ण षटक इथे हाताळलं गेलं ते गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून. सेकंड ओव्हरमध्ये सूरज आला गोलंदाजीसाठी. पहिलं षटक रुपेशनं अप्रतिम रित्या हाताळलं. भरपूर अवधीनंतर सामना खेळत आहे. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना वारलीपाडा संघ खेळला होता. त्यानंतर जवळजवळ आपण पाहिला तो सामना 9:15 वाजता सुरू झाला आणि त्यानंतर तब्बल भरपूर अवधीनंतर 4 वाजता जाता, कारण मधल्या काळामध्ये द्वितीय फेरीसाठी त्यांना बाय देखील मिळाली होती. संधी येते धावचीची आणि येस इथे 1 मोर विकेट डाऊन. रनआउटच्या स्वरूपात लागणारा हा दुसरा धक्का शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाला. खेळतोय सकाळ सत्रामध्ये एक सामना, त्यानंतर द्वितीय फेरीसाठी त्यांना बाय मिळाली होती आणि आता डायरेक्ट तिसऱ्या फेरीसाठी ते मैदानाच्या मध्ये उतरत आहेत. भरपूर मोठा गॅप मधल्या काळामध्ये त्यांना मिळाला होता. इथे पाहू शकाल अतिशय चांगली फिल्डिंग होती आणि त्या फिल्डिंगच्या जोरावर ही रनआउटची विकेट मिळाली आहे. दोन्ही विकेट रनआउटच्या स्वरूपात बाद झाले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये विलास अजय एक चौकार त्याच्या बॅटमध्ये तो बाद झाला. आता कल्पेश देखील बाद झालाय. एक चौकार त्याच्या बॅटमध्ये देखील आपण पाहिला होता. ओहो चांगला बॉल आहे. लाईन चांगली टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. इन स्विंगर ऑफ ब्रेक होता. थोडासा खाली देखील राहिला आणि इव्हन बाउन्स या बॉलवर देखील आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. सलगचे 2 चेंडू डॉट आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्याला वारलीपाडा संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो, गोलंदाजांमध्ये खास करून. यावेळी विथ द टर्न हा फटका सजवला बॅकवर्ड स्क्वेअर रिजनकडे. चांगली फिल्डिंग. हो एकाच ऍक्शन मध्ये चेंडू कॅदर करून पारल थ्रो इथे दिलाय. प्रॉपर क्रिकेटिंग नॉलेज, प्रॉपर क्रिकेटिंग स्किल सध्या मैदानाच्या मध्ये केव्ही स्पोर्ट्स वारलीपाडा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज इथे होईल बाद. बॅटची कडा आणि शॉर्ट टर्मॅनच्या खेळाडून चांगला एफर्ट लावून चांगला झेल टिपलाय. तिसरा धक्का इथे लागतोय तो शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाला. फलंदाज आता सेकंड ओव्हर मध्ये सूरज देखील प्रभावित करतोय. धावसंख्या स्कोर कोड वर 10 आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर वन होता. हलका टर्न केला. बॉल एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू कॅच साठी पुढे गेल्या. त्यानंतर बॉल न त्यांना बीट केलं. बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
यंगस्टर आहेत परंतु ज्या आत्मविश्वासाने ते गोलंदाजी करतात, त्यांची लाईन, त्यांची लेंथ, यावेळी चांगला बॉल आहे. बॅकफुटला जाण्यास भाग पडलं फलंदाजाला. ऑन साईडला एकच धाव तिथे मिळते. धावफलक 1 ने पुढे जाईल. 20 आकड्यावर 20 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 चा खेळ सध्या सुरू आहे. जो धामणी संघ मागच्या 2-3 मॅच मध्ये चांगली धावसंख्या उभारत होता, त्या धामणी संघाला कुठेतरी आपण पाहिलं तर अंकुश लावण्यासाठी भाग पाडलाय ते वारलीपाडा संघाच्या गोलंदाजांनी. मिस टायमिंग आहे फटका आणि इथे फलंदाज होईल बाद. धावसंख्या स्कोरबोर्डवर 20. विकेट इथे मिळाले, विकेट प्राप्त झाली आहे. 20 आकड्यावर आतापर्यंत विचार केला आपण तर तब्बल 5 विकेट गमावले ते शिवन्या स्पोर्ट्स धामणी या संघाने. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला पोहोचला. चांगला बॉल आहे. वन्स अगेन फुल लेंथ वरनं चेंडू टर्न करतोय, गती देखील कमी करतोय, व्हेरिएशन्स देखील दाखवतोय हा गोलंदाज मुनेश आणि इथे देखील एक सिंगल प्राप्त होईल. धावसंख्या 21. चांगली गोलंदाजी यंगस्टर्स आहेत या टीम मध्ये सातत्याने आपण जास्तीत जास्त पाहिले तर, आणि आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी इथे होत असताना शुभागमन झालं या ठिकाणी. आदरणीय प्रदीपजी गाडेकर यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. समोर खेळले दीपपरीक्षित रक्षक आहेत लॉंग ऑफला. चांगली फिल्डिंग आणि इथे दुसऱ्या धावेचा आता प्रयत्न होणार नाहीये कारण आतापर्यंत 3 विकेट रनआउटच्या स्वरूपात माघारी परतले ते शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाचे. यावरूनच तुम्ही वारलीपाडा संघाच्या क्षेत्ररक्षणाचा आणि त्यांच्या चपलाईचं नक्कीच निदर्शन करू शकता. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 22. यशस्वी षटक पहिल्या बॉलवर चौकार आला होता परंतु त्यानंतर उर्वरित 4 बॉलमध्ये 3च धावा आणि एक यश त्याने प्राप्त केलंय गोलंदाज मुनेश. चांगला बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर बीट केला. स्विंग अँड मिस, व्हेरी गुड बॉलिंग. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट. धावसंख्या 22. 1 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि आतापर्यंत शांत ठेवलंय शिवन्या स्पोर्ट्स धामणी या संघाला VK स्पोर्ट्स वारलीपाडा या संघाने. KV स्पोर्ट्स वारलीपाडा. धावसंख्या 22. 22. रोहित आलाय षटक क्रमांक 4 घेऊन. समोर खेळलेत, खूप उंच गेला फटका. कॉल कोण करणार? तिघांमध्ये मिस झाला. एक्झॅक्टली झेल कोण पकडणार हा प्रश्न होता, कॉलिंग नव्हता. आणि इथे आपण पाहिलं तर मिसकम्युनिकेशन झालं तिघांमध्ये आणि हा झेल धरतीला दान झालाय आणि ते 2 धावा मिळत आहेत त्या बॅटर अवीला. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 24. 24 या आकड्यावर जाऊन धावफलक पोहोचतोय. समन्वय नक्कीच महत्वाचा असतो. समन्वयाचा अनुभव आपण पाहिलं तर कुठेतरी कमतरता त्या समन्वयाच्या अनुभवाची आपल्याला पाहायला मिळाली आणि परिणाम स्वरूपात झेल या ठिकाणी ड्रॉप झाला.
24 मिस टायमिंग आहे यावेळी झेलची शक्यता पुनश्च एकदा आणि पहा यावेळी देखील प्रॉपररित्या तो बॉल कनेक्ट करू शकला नाहीत 2 धावा इथे यावेळी देखील कंप्लीट केल्या जात आहेत चांगली गोलंदाजी होते रोहितच्या माध्यमातून 2 संधी त्याने निर्माण केल्या होत्या परंतु दोन्ही संधी त्या ठिकाणी कॅप्चर करता आल्या नाहीत क्षेत्ररक्षकांना धावसंख्या 2 ने पुढे जाईल 26 चांगला बॉल आहे फुल लेनचा गॅपमध्ये खेळलेत कव्हरच्या दिशेने डीप क्षेत्ररक्षक आलेत यावेळी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल 2 धावा कंप्लीट आणि 2च धावा त्या ठिकाणी समाधान मानतात रवी या ओव्हरमध्ये थोडंसं कुठेतरी मिस फिल्डिंग सातत्यानं पाहायला मिळते ती विके स्पोर्ट्स वारलीपाडा या टीमच्या माध्यमातून कारण सलग 3 बॉलवर 3 डबल्स रन्स त्याने खर्च केल्यात धावसंख्या 2 ने पुढे जाईल 28 स्टेप आउट करून फटका कव्हरची सिनेवे खेळलेत इथे देखील 2 धावांचा मानस आहे 2 धावा यशस्वीरित्या यावेळी देखील पूर्ण होतील या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये बॉलच भेटत नाहीये हे चित्र आपण सध्या आतापर्यंत पाहता 4 बॉलवर 4 वेळा दुहेरी धावा काढण्यामध्ये यश आलंय ते फलंदाजांना धावसंख्या 2 ने पुढे जाईल 30 या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाज रोहितच्या माध्यमातून आतापर्यंत एक फायटिंग टोटल नक्कीच अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक 2 बॉलमध्ये 35-40 पर्यंत गेलेत एक फायटिंग टोटल जरूर होईल चांगली रंगेली ही मॅच वारलीपाडा संघाने सकाळच्या तरापासून आपल्या गोलंदाजीमध्ये प्रभावित कामगिरी करून दाखवली या संपूर्ण स्पर्धेमध्ये लोवर फुल टॉस ऑन साइड टर्न केलाय गॅप मध्ये बॉल 1 बाउन्स ओव्हर द रो जाईल आणि एक मस्ट निडेड चौकार आला रवीच्या बॅटमध्ये रवीची ही इनिंग या मॅच मध्ये सूरजची इनिंग पर्यंत इनिंग मध्ये रन सूरजच्या बॅट मधून आपण पाहताय 16 रन्स आहेत वैयक्तिक एक चांगली इनिंग त्याने साकारली आहे संघ अडचणीत असताना 34 रन स्कोरबोर्डवर स्विंग अँड अ मिस पॅचची कडा आणि शेवटच्या बॉलवर विकेट धावसंख्या 34 विजयासाठी 35 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय ते वारलीपाडा या संघासमोर बॅटिंग करताना शिवन्या स्पोर्ट्स धामणी या संघाने क्रिकेट ओवी स्पोर्ट्स क्लब बिरवाडी करांची चिमुकली
त्यांच्या टीमचं प्राण श्वास म्हणा, सर्व काही प्रेरणा म्हणा, ज्या चिमुकलीच्या नावाने संपूर्ण मंडळ रात्रंदिवस मेहनत करताय, ओवी स्पोर्ट्स क्लब बिरवाडीची आमची लाडकी सुकन्या ओवी खाडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। ओवी खाडेचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असेल आमच्या चिमुकलीचं। तिला तिच्या सगळ्या काकांकडनं भरपूर सारं प्रेम मिळतंय आणि तिच्या नावाने ही संपूर्ण स्पर्धा, हे मंडळ आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलंय। चांगली स्पर्धा आहे, टीम्स देखील चांगल्या पाहायला मिळाल्या। सर्व काही अगदी बघितलं तर नियंत्रणामध्ये, नियोजनामध्ये आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा जर विचार केला तर या मंडळाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग देखील खूप चांगलं आहे। मैदानाचं डायमेन्शन चांगलं आहे, मैदान देखील सुशोभीकरण खूप चांगल्या पद्धतीने केलंय। स्पर्धेचा दर्जा हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेप्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि ही स्पर्धा लाईव्ह बघणाऱ्यांना जाणवत असेल, परंतु त्याही पेक्षा जे इथे उपस्थित आहेत त्यांना तो अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतोय। वारलीपाडा टीमने आपल्या बॉलिंगच्या जोरावर आतापर्यंत पहिली मॅच जिंकली, दुसरी मॅच त्यांना बाय मिळाली, तिसरी मॅच मध्ये त्यांनी जो आतापर्यंत जो टार्गेट, धामणी टीम मागील मॅच मध्ये गोलबंद संघासमोर त्यांनी 55 धावांचा टार्गेट उभा केला होता, या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं तर टार्गेट त्यांनी फक्त आणि फक्त 34 धावा बनवल्या, 35चं टार्गेट आहे। म्हणजे एकंदरीत बघू शकतो की प्युअर क्लास अंडररेटेड बॉलिंग। वारली टीमकडे जर खेळाडू बघितले तर 16, 17, 18 च्या वयोगटामधील खेळाडू असतील, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर बघितलं, शरीरयष्टी बघितली तर वाटत नाही धामणीकरांच्या जोडीस आणि तोडीस तोड अशी त्यांची बॉडी लँग्वेज असेल। परंतु क्रिकेट असा खेळ आहे की जिथे वय मॅटर करत नाही, तिथे वजन मॅटर करत नाही, तिथे फक्त तुमचं टेम्परामेंट मॅटर केलं जातं। कारण 16व्या वर्षी सचिन रमेश तेंडुलकर आले, त्यांनी ज्या प्रकारे वकार युनिस आणि प्रामुख्याने जर बघितलं तर अब्दुल कादिरला, वकार युनिसला आणि वसीम अक्रमला ज्या प्रकारे त्यांनी फेस केलं, कौतुकास्पद गोष्ट होती। तर सांगायचं तात्पर्य असं की क्रिकेट सुरू झाल्यामुळे प्रामुख्याने वयोगट असेल किंबहुना खेळाप्रती तुमची निष्ठा पाहिजे। पहिला चेंडू वाईड आलाय, टार्गेट थोडं जर बघितलं तर स्टँडर्ड ऑफ धामणी टीमच्या माध्यमातून जरी नसेल, परंतु त्यांच्याकडे बॉलिंग चांगली आहे। फुल टॉस ड्राईव्ह करतायत, हा ना आणि बॅट्समनने हे जाणून बजून केलेलं नाहीये, कारण ते स्वतःचा बचाव करण्यासाठी धावत नव्हते, तर धाव कंप्लीट करण्यासाठी धावत होते। आणि असं असताना इंटेन्शनली जर नसेल तर मात्र ती विकेट ग्राह्य धरली जात नाही, आणि इंटेन्शनली जर धावत असेल तर मात्र अंपायर त्यावर रिॲक्शन देऊ शकतात, निर्णय देऊ शकतात। तरी ते नाटकीय रूपांतर पाहायला मिळालं होतं। डॉट बॉल आलाय, विलास पहिलं षटक हाताळत आहेत। पहिला चेंडू त्यांनी लेग स्टंपच्या बाहेर डाऊन दी बॉल पिच केलं होतं, तो वाईड होता आणि आता एक डॉट बॉल। बॅटची एज, विकेट कीपर फ्लाइंग कॅच पाहायला मिळाली, कॉट बिहाइंड पाहायला मिळालं आणि स्ट्रायकिंग बॅट्समन हरी कर्णधार बाद झालेत। या 22 च्या गटामध्ये आमच्या VRT सत्यसाई चषकामध्ये आली होती, त्यावेळेस त्यांनी प्रथम पारितोषिक मिळवलं होतं। तर ती टीम खूप जबरदस्त परफॉर्मन्स देत असते आदिवासी गटांमध्ये, मी पाहिलंय, त्यामुळे हा चेस देखील तितका चांगला होईल यामध्ये ती मात्र शंका नाहीये। खूप चांगलं प्युअर क्रिकेट या ठिकाणी सर्व क्रीडा रसिक वर्गांना पाहायला मिळतंय। धामणी टीमने देखील खूप चांगल्या स्पर्धा जिंकल्यात।
ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भरपूर मोठा चेस आहे आणि तिथे बघू शकतो डीप मध्ये कव्हर केलं गेलं. 2 मिळतील. या दुहेरी धावा अंकित होतील. 2 धाब्यांनी धावसंख्या फलक पोहोचलाय 3 वर. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 1 गडी बाद 3. हरी कर्णधार परतलेत. आता जबाबदारी अनंता आणि रोहितवर आहे. रोहित हे डावखोरे बॅटर आहेत. इनसाइड आउट गेले. ऑफ साइडला घ्यायचं होतं, डायरेक्ट स्टंपवर आदळू शकला नाहीये. प्रेशर प्रेशर काय प्रेशर पाहायला मिळतोय. थर्टी एट सर्कल मध्ये जो सगळा प्रेशर निर्माण केलाय, जबरदस्त प्रेशर निर्माण केलाय वारलीपाडा टीमवर शिवन्या स्पोर्ट्स क्लब धामणी या संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये जे चौकारांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं ते पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावा आता आल्यात आतापर्यंत फक्त 4. एक वाईटची, एक एकेरी, एक दुहेरी, बस. एकही चौकार अजून कॅपिटलाइज करू शकले नाहीयेत, एक्झिक्यूट करू शकले नाहीयेत, कारण गोलंदाजी विलासने अप्रतिम केले, नियंत्रित बॉलिंग केले, चांगली बॉलिंग केली. आमचे मित्र लाडके प्रदीप गाडेकर यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. शॉर्ट ऑफ लेंथ या ठिकाणी पूल केला, मिस टायमिंग आहे, जेल होऊ शकतो. डाऊन द बॉल आणि या ठिकाणी बघू शकतो मिड ऑनला चांगला झेल टिपला गेला आणि रोहित ज्याकडे क्षमता होती चौकार षटकार मारण्याची तो खेळाडू देखील परतलाय. पुन्हा मी म्हणतो क्रिकेट इज अनसर्टन ग्लोरियस गेम ऑफ द वर्ल्ड. ट्विस्ट अँड टर्न, नदीचं पाणी जसं वळावं त्याप्रमाणे ही मॅच वळत असते. प्रदीप गाडेकर त्यांच्या दोन्ही सुकन्या यांना घेऊन विकेट घेऊनच आलेत मी असे म्हणेल. अडकीन एक फलंदाज बाद झालेत. वारलीपाडा टीम थोडी अडचणी मध्ये पोहोचले. विलासने दोन्ही मोहरे अचूक टिपलेत. फुलटॉस ड्राईव्ह करतायत आणि थोडी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम भोगावा लागेल. या ठिकाणी मिळतील या 2 धावा. 2 धावा प्राप्त होतील. ज्या ठिकाणी 1 धाव वही नव्हती त्या ठिकाणी 2 धावा या मिसफिल्डिंगच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. जो मिडऑफचा जो क्षेत्ररक्षक होता तर या सर्कलमध्ये त्याच्या हातामधून ब्रश झाला आणि त्यानंतर या 2 धावा, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका बाजूला पूर्ण अनुभव आहे शिवन्या स्पोर्ट्स क्लब धामणी टीमचा, तर दुसऱ्या बाजूला एकंदरीत जे दोन्ही अनुभवी खेळाडू होते रोहित आणि हरी ते परतलेत आणि आता ही जबाबदारी वाढली आहे ती म्हणजे शंकर आणि अनंतावर. अनंता खेळतो 3 धाब्यांवर, शंकर खेळताय 2 धाब्यांवर. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 6. जिंकण्यासाठी जो टार्गेट आहे 35 धाब्यांचं. ओ क्रॉस बॅटेड शॉट अक्रॉस द लाईन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेफ्ट हँडर ज्यावेळेस ओव्हर द विकेट येत आहेत, ओव्हर द विकेट येत असताना त्यांनी देखील या ठिकाणी जो अँगल केला आणि तो अँगल करत असताना चेंडू बाहेर टर्न केलाय. तर वारलीपाड्याकडे देखील असेच गोलंदाज होते की जे बाहेर चेंडू काढत होते. आता इथे कल्पेश देखील आलाय. ओ आणखीन फिरवलाय
क्या बात आहे वसीम अक्रम, ज्या पद्धतीने वळवायचे त्याप्रमाणे हा चेंडू बाहेर टर्न केला जातोय. आउट स्विंग आउटस्टँडिंगली या ठिकाणी एक्झिक्यूट करत असताना व्हॉट बॉलिंग कल्पेश. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. वारली पाडाकरांनी जसे डॉट बॉल काढले तसे आता शिवण्या स्पोर्ट्स क्लब धामणी संघाने देखील सुरुवात केली आहे. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर. म्हणजे प्रत्येकी बघितलं तर दोन्ही संघांकडे बॉलिंग डिपार्टमेंट एक क्लासिक आहे. शिवण्या स्पोर्ट्स क्लबकडे अनुभव जास्त आहे. ड्राईव्ह करतायत, चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय अलॉंग दी कार्पेट. लॉंग ऑफला डीप मधून क्षेत्ररक्षक आले, चांगला थ्रो आणि एकच मिळाले. एकेरी सिंगल 7 धावा धावसंख्या फलकावर लागल्यात. 35चं टार्गेट आहे आणि आस्किंग रन रेट जर एकंदरीत आपण बघितला तर आता वाढत चाललाय. धावांची नितांत गरज या ठिकाणी वारलीपाडा टीमला आहे. प्युअर क्रिकेट पाहायला मिळालं, दर्जेदार क्रिकेट. ओ फिरवलाय. जर क्रॉस बॅटेड शॉट जर खेळणार तर डावखोऱ्या गोलंदाजाला जो नॅचरली आउटस्विंग चांगलं टाकतोय राईट हँडर बॅट्समनला तर मात्र कठीण आहे या ठिकाणी खेळणं. कारण सातत्याने हा बॅटर ऑन साईडला खेळायला जातोय आणि कल्पेश त्याला बाहेर टर्न करतोय आणि तदनंतर त्याच्या समोरून फिरवतोय. मिस टायमिंग नो मॅच लँड मध्ये लँड होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मधून डीप मधून ई पर्यंत 2 मिळतील. नऊ झाल्या. दुसरं षटक अप्रतिम. आतापर्यंत त्यांनी फक्त 3च धावा खर्च केल्यात आणि 5 चेंडू आतापर्यंत त्यांनी हाताळलेत. 5 चेंडू मध्ये 3 धावा देणं म्हणजे एकंदरीत किती चांगली बॉलिंग त्यांनी केली. इकॉनॉमिकली इट्स अ बेस्ट बॉलिंग परफॉर्मन्स कल्पेशच्या माध्यमातून दाखवला जातोय. शेवटी अनुभव हा बारी ठरतो या ठिकाणी. ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल केलाय, डीप मधून आले, नो मॅच लँड मध्ये पुन्हा लँड झालाय. पुन्हा मिळतील 2 मिळतील. 2 सहज धावा प्राप्त होतील. बॅक टू बॅक 2 धावा मिळाल्या या ठिकाणी. 2 वेळा 2 धावा अर्जित केल्यात आणि या 2 धावा अर्जित करून धावसंख्या फुलवली आहे. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 5.05च्या सरासरीने किंवा 5.0च्या सरासरीने ही धावसंख्या पोहोचली आहे या ठिकाणी 11च्या घरामध्ये. इथून जिंकण्यासाठी अजूनही 12 मध्ये 24 धाब्यांची गरज आहे. म्हणजे 12.00च्या सरासरीने इथून धावा बनवायचे आहेत. आक्रमणाची वेळ आली आहे. आणि डीजे स्पोर्ट्स क्लब मिंगळपाडा या मंडळाचं देखील भरपूर श्रेय आहे. हे ग्राउंड बनवण्यासाठी मेहनत घेतली, कारण त्यांनी देखील स्पर्धा या ठिकाणी त्या स्पर्धेचं आयोजन करत असतात. त्यांची देखील स्पर्धा असते आणि खऱ्या अर्थानं मिंगळपाडा या करांचं देखील मी कौतुक करेल का तुम्ही देखील भरपूर मेहनत या ग्राउंडसाठी घेतली आहे. तर संपूर्ण ओवी स्पोर्ट्स क्लब बिरवाडी करांच्या माध्यमातून, ग्रामस्थ मित्रमंडळ बिरवाडीकरांच्या माध्यमातून, संपूर्ण टीमच्या माध्यमातून आम्ही तुमचं आभार व्यक्त करतो, मनापासून आभार व्यक्त करतो. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावा. निलेश यावेळेस क्रॉस बॅटेड शॉट ऑन साइडला टर्न करतायत अलॉंग दी कार्पेट आणि इथे मिळाली विकेट. इथे मिळाली मिसकम्युनिकेशन, मिस कॉलिंग झालं. एकमेकाला दोष देता देता आपण कुठे चुकलो हेच कळालं नाही आणि तिथे झाला ऍक्सिडेंट. त्या ऍक्सिडेंटवर मिळाली विकेट आणि धामणीकरांचा फायदाच फायदा आहे, कारण सातत्याने इथे विकेट जर तुमच्या हातात नसतील तर मात्र धामणी टीम हा टार्गेट तुम्हाला चेस करू देणार नाहीये. धामणी टीम इथे अनुभव दाखवत असताना आणि वारलीपाडा टीम इथे अनुभवहीन असं परफॉर्मन्स दाखवत असताना आतापर्यंत त्यांची परिस्थिती या ठिकाणी जाणवते. ही मॅच त्यांना असं वाटलं होतं की फिगर आउटमध्ये 35 धावा सहज होतील, मात्र आता या परिस्थितीनुसार असं वाटतंय की या 35 धावा फार अवघड जात चालल्यात. आणि धामणी टीम ज्या ज्या स्पर्धेमध्ये जाते त्या ठिकाणी ती बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचतच असते. आमच्या चिल्लार गावामध्ये ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस देखील त्यांनी पहिली पारितोषिक मिळवलं होतं. शॉर्ट ऑफ लेंथ होती या ठिकाणी, लॉफ केला अलॉंग दी कार्पेट. त्या ठिकाणी
आदेश आलेत आदेश. या मॅच मध्ये या चेस मध्ये अजून एकही चौकार आलेला नाहीये, एकही चौकार लागलेला नाही. म्हणजे किती नियंत्रित बॉलिंग पाहायला मिळाले दोन्हीकडून. फुल टॉस मिस टायमिंग, झेल असेल, मिड ऑफला टिपला जाईल झेल. वन मोर विकेट इज डाऊन. फलंदाज बाद. परिस्थिती अतिशय नाजूक अवस्थेमध्ये या ठिकाणी पोहोचली आहे, कारण धामणीकरांनी आपल्या अनुभवाचा जोर लावला. अनुभवाच्या जोरावर त्यांनी या संपूर्ण टीमला या ठिकाणी बांधून ठेवलं आणि त्याच्या जोरावर आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर काय जबरदस्त परफॉर्मन्स त्यांनी दिलाय. वारलीपाडा टीमचे बॉलर त्यांनी तर कमाल केली, परंतु सगळ्यात महत्त्वाचं शिवण्या स्पोर्ट्स क्लब धामणी टीमच्या गोलंदाजांनी तर त्याहीपेक्षा चांगली बॉलिंग केली. कारण अल्टिमेटली हु विल विन द मॅच. इथे बाहेर फारच बाहेर गेलाय. 12 मध्ये टार्गेट होतं, आपण बघितलं 14 झाल्यात. 21 पाहिजेत, 21. 9 मध्ये 21 पाहिजेत. रिवर्स खेळायला गेले. आणखीन एक डॉट बॉल. या मॅच मध्ये अजूनही एकही चौकार लागलेला नाहीये आणि मला वाटतं पहिली मॅच असावी किंवा पहिली चेस असावी की जिथं अजूनपर्यंत तरी पहिल्या 3 ओव्हरमध्ये चौकार लागलेला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. बॅट स्विंग फक्त दाखवला जातोय, बॅट आणि चेंडूमध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. ओरफीच्या परफेक्ट वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. तर लेंथ अशी ठेवली, एकतर मग गुड लेंथला ठेवली, नाहीतर मग वाईट यॉर्कर ठेवली. आणि वाईट यॉर्कर तिथून हेलिकॉप्टर उडवणं इतकं सोपं नाहीये. 2 क्षेत्ररक्षक ठेवलेत. बॅटची एज फ्लाय, विकेट किपरच्या बॅकअप आहे, डायरेक्ट थ्रो आणि नाही उडू शकला. 1 मिळाले, सिंगल. फक्त आणि फक्त 1 धाव मिळाले. 20 ची गरज. 6 मध्ये 20 करायचे, 6 मध्ये 20. क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी काय होईल, कसं होईल हे फक्त बघण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही. फक्त विचार मंथन आपण करू शकतो, ब्रेन स्टॉर्मिंग करू शकतो, परंतु रिझल्ट कोणाच्या हातात असेल हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. बिकॉज क्रिकेट इज अनप्रेडिक्टेबल गेम. अनप्रेडिक्टेबल, अनिश्चिततेने भरलेला हा खेळ असा आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. अजून एक मॅच खेळवायची. अजून एक मॅच खेळायची आहे आणि मला वाटतं 6 नंतर अंधारही पडतो लवकर. 7 वाजेपर्यंत टुर्नामेंट आपल्या चालायच्या, परंतु तुर्तास 6 वाजताच अंधार पडायला सुरुवात होते. आणि चहूबाजूने मला वाटतं इथे डोंगर, सह्याद्री पर्वत, सगळ्या छटा दिसत आहेत, त्यामुळे सूर्यदेव लगेच लपतो. यावेळेस ड्राईव्ह करतायत समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ वर्ण आले, दूरवर्ण खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि लेंथ देखील दूरच ठेवली, रडारमध्ये ठेवली नाहीये. 19 ची गरज आहे. 5 चेंडूमध्ये 19 करायचे आहेत. 5 चेंडू आणि 19 धावा जिंकण्यासाठी वारलीपाडा टीमला हा इतिहास घडवायचा असेल, कारण आता यानंतरची जी मॅच असेल ती मॅच आपल्या समोर पाहायला मिळेल. श्री गणेश स्पोर्ट्स क्लब बिरवाडी स्वतः होम टीम. या मैदानाचं डायमेन्शन, सगळे गुण त्यांना माहिती असणारी अवलिया टीम आहे.
काही करू शकते, कोणालाही हरवू शकते अशी टीम आहे. त्या टीमच्या समोर कोणती बेस्ट टीम जाणार हे बघायचे. 5 मध्ये 19 ची गरज. अजय ओव्हर द विकेट. मिस टायमिंग, फ्लाय होतोय लेग स्लिप मध्ये, झेल. चार चेंडूने 19 धावा. 4 मध्ये 19 म्हणजे 3 षटकार आणि 1 सिंगल. तीन षटकार आणि 1 सिंगल मारावे लागतील. ओ बिग हिट आहे. बाउंड्री फारच लांब आहे. बॅट्समनला त्याचा रस्ता मात्र फार जवळ आहे. खेळाडू कक्षाचा त्याला परतावा लागेल आपल्या घरट्यामध्ये विसावा घेण्यासाठी. आणखीन एक फलंदाज मिस टायमिंग करत असताना मिड विकेटच्या झोन मध्ये झेल देऊन परततायत. बाकी आहे, औपचारिकता बाकी आहे. हा चेस पूर्ण होऊ शकला नाही. मागील मॅचचा देखील चेस झाला नाहीये. आणि धामणी टीमच्या समोर ज्या ज्या टीम्स आल्यात त्या टीम फेल ठरल्यात आतापर्यंत हे पाहायला मिळालंय. प्युअर क्लास क्रिकेट पाहायला मिळालं. प्युअर क्लास क्रिकेट. बैलगाडा शर्यतीमध्ये सर्वाधिक मोठं नाव मला वाटतं या संपूर्ण खर्डी कसारा परिसरामधील अशोकदादा भेरे. बैलगाडा शर्यतीचे मालक या ठिकाणी आलेत. छकड्यांची शर्यत म्हणे ते विशेष करून रुची दाखवत आहेत. मुरबाड भिवंडीमध्ये सर्वाधिक मला वाटतं या मुरबाडमध्ये देखील शर्यती पाहायला मिळतात. बाकी शहापूर तालुक्यामध्ये तरी बघायला मिळत नाहीयेत. फार कमी शौकीन असतात. मात्र जे असतात ते वेड वेगळं असतं. प्राण्यांवरचं वेड असेल. फुलटॉस या ठिकाणी फक्त औपचारिकता होती. त्यामुळे या मॅच मधील जो जिवंतपणा होता तो केव्हाच निघून गेला होता. पुण्याच्या एकदा वारलीपाडा टीमसाठी भरपूर शुभेच्छा असतील. पुढील स्पर्धेसाठी तुम्ही बॉलिंग खूप चांगली करतायत. फलंदाजी चांगली करावी लागेल जर तुम्हाला एखादी ट्रॉफी, एखादी संपूर्ण स्पर्धा जिंकायची असेल. आणि शिवण्या स्पोर्ट्स क्लब धामणी संघाचं विशेष करून मी कौतुक करेल, कारण त्यांनी कमी स्कोअर देखील करून तो डिफेंड केला. आणि ज्या टीम्स मध्ये अनुभव असतो तो कमी दाबा देखील डिफेंड करू शकतो चांगल्या टीमच्या बॉलरच्या समोर. आणि परिणामी या मॅच मध्ये मला वाटतं एकही चौकार शेवटचा